झी 24 तास एक पाऊल पुढे। या देशव्यापी संपाबाबत कुर्ला स्टेशन बाहेरचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन अनेक संघटनांनी आज देशव्यापी बंद पुकारलेला आहे। मात्र या बंदचा मुंबईमध्ये फारसा परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आपण यावेळी कुर्ला परिसरात आहोत। तिथे आपण पाहिलं तर बेस्ट जे आहे वाहतूक जी आहे ती सुरळीत आहे, तर रिक्षा देखील चालू आहेत। अनेक संघटनांनी जे ऐनवेळी या संपामधून माघार घेतलेली आहे, त्यामुळे मुंबईमध्ये आपल्याला या बंदचा कुठलाही परिणाम पाहायला मिळत नाहीये। सगळी वाहतूक व्यवस्था जी आहे ती सुरळीत आहे। या संघटनांनी या बंदला नैतिक पाठिंबा दिलेला आहे, शिवाय औद्योगिक संप पुकारलेला आहे। मात्र या सगळ्याचा परिणाम मुंबईच्या जनजीवनावर कुठल्याही पद्धतीने झालेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये। 2 दिवस जे आहेत ते बँकेचे व्यवहार देखील ठप्प राहणार आहेत, त्याचा कुठे थोडासा फटका जो आहे तो मुंबईकरांना बसू शकतो। मात्र आपण जर बघितलं तर मुंबईचं जनजीवन जे आहे ते सुरळीत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। देशभर जो आहे हा सगळा बंद पुकारलेला आहे, त्याचा फटका जरूर बसणार आहे। मात्र मुंबईमधलं जनजीवन आपण बघितलं तर पूर्णतः सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सावंतसह देवेंद्र कोल्हटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।